त्यामुळं तुम्हाला दिसते का काय कसं काय होते मला काय कळा नाही. असा आवाज बी आपला खरखर येऊ शकतो. आता चिकन टाकायचं चाललंय, हळदी मिठाचं चिकन तयार होणारी मस्तपैकी. हवा हवा कसं चाललंय सगळं हळदी मिठाचं पहिलं तयार करायचं आणि मग आपला रस्सा बिस्सा. मित्रांनो वा कसं उकाळलंय, एक नंबर आपलं चिकन आता उकाळलंय. पाणी बघा वर किती ठेवलं, एवढं वाटायचं पाणी याच्यात. हा नंतर मित्रांनो वारं तर भरपूर सुटलंय बाबा, पाऊस येण्याची एकदम दाट शक्यता आहे. काय सांगा आजचा चुकून आला तर येईल पाऊस बी. आपला मसाला आता चांगला तळलाय, आता त्याच्यात व्हायचा रस्सा टाकायचा आहे. अजून चांगली ग्रेव्ही चांगली झाल्याशिवाय आपलं कालवण चांगलं होत नाही. सुटलं का नाही तेल सुटलं अजून मित्रांनो त्याला परतून घ्यायचं. तर मित्रांनो आज तुम्ही थोडंफार क्रिकेटचं पाहिलं, सॉरी तुम्हाला मी आपलं नाही का जेवण दोन एवढं दाखवू नाही शकलो सकाळचं. पण मित्रांनो क्रिकेट खेळून चांगलं दमलोय आपण. आणि या ठिकाणी आता मस्तपैकी आपल्या ज्या वहिनी आहेत भाऊ कोळेकर यांच्या ज्या पत्नी त्या मस्तपैकी मित्रांनो चिकनचा बेत करणार. तर तुम्हाला एकदम गावरान चुलीवरती मस्तपैकी चिकन बिकन कसं बनतं या सगळं व्यवस्थित मी डिटेलमध्ये दाखवतो नाही का, एकदम वाड्यासारखाच व्हिडिओ शूट करणार आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो आता थोड्या दिवसात तुम्हाला एकदम खतरनाक व्हिडिओ वाड्यावर सुद्धा पाहायला भेटतील. तर जरा आपली काहीतरी अडचण असल्यामुळं मी इकडं आलेलो आहे मावशीच्या इकडं अजून तरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या वहिनीबाईंचं काय चाललंय बघा. भाकरी आता सध्या तर मित्रांनो भाकरी चालले ते बघा. मस्तपैकी गरमागरम भाकरी, गरमागरम. आपल्या किती बनवल्या ते? 5 झाल्या का? हा 4 झाल्या मित्रांनो. अजून आपल्या भाकरी चालल्या तर या ठिकाणी बघा. आणि हे आपला तवा चोल बिल मस्त इकडं बी मित्रांनो चुलीवरचं. मित्रांनो वारं तर भरपूर सुटलंय बाबा, पाऊस येण्याची एकदम दाट शक्यता आहे. काय सांगा आजचा चुकून आला तर येईल पाऊस बी. झाड बघा कसा पडतोय, ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता वारं किती सुटलं असेल. भाकर मस्तपैकी तयार होती. ही मला वाटते चांगली 6वी-7वी भाकर असेल. आणि हे आपला तवा कसला आहे हो? एलिमेंटचा. मित्रांनो ह्या तव्यावर सणा चपात्या भाकरी भाजून होत्यात. लोखंडी तवा चांगला का तवा चांगला? लोखंडी चांगला असतो हा, पण ह्याच्या पटापटा बसते ते याला उशीर लागतो ताटाला. होय. कशी भाजते भाकर. तर मित्रांनो या ठिकाणी काय चाललंय बघा. हे जे बुगला आहे ना, या बुगल्यात मस्तपैकी चिकन रेसिपी होणार आहे तयार. तर आता बुगल्याला माती बितीन हे आपलं बघितलं का शेतकरी जुगाड. मित्रांनो लाईट यांच्या काय झालं काय झालं, 6 वाजताची लाईट जाते ना, ती कधी येते 10 वाजता. हा तर आता त्यांनी बघा आपलं लाईट नाही म्हणून बॅटरी कसली एकदम क्वालिटी. आणि हे का पीठ की भाजले ना, पीठ भाजले. तर मित्रांनो वहिनींनी आता काय केलंय बघा. बघा आपल्या वहिनी आहेत बरं का, नाही तर तुम्ही माणसाने एवढ्या मोठ्या वहिनी कशा काय. आपली आई जी आहे ही सगळ्यात छोटी आहे यांच्यामध्ये, आपल्या मावस भावांच्या यांच्यात. त्याकरता आम्ही एकदम छोटं आहे यांचं बंदोराच. तर असू द्या काय का आहे ना आपलं नातं आहे. त्याकरता इथं आपलं आता पीठ भाजले. कोणते पीठ भाजले वहिनी? हा म्हणजे मित्रांनो हे आपलं बेसन पीठ भाजलं ना एकदम चव देतं ना, चविष्ट होतं. आणि तर कांदा बघा, कांदा कसा चिरायचा चाललाय मस्त एकदम क्वालिटी बनवायची मित्रांनो. झणझणीत कार्यक्रम होणार आहे तयार. मित्रांनो या ठिकाणी बघा कांदा सगळा टाकून झालाय आणि डायरेक्ट कांद्यात तेल टाकले. एकदम नवीन पद्धतीचं चिकन पाहायला भेटते नाही का. प्रत्येकाचं आपापली नाही का हे असतं नाही का बनवायची ट्रिक. तर आता आपल्या वहिनींची बनवायची ट्रिक तर बघा तुम्हाला पाहायला भेटते. कांदा सगळा तळून घेते ते मस्तपैकी ठिकाणी मित्रांनो. बघा सगळं धुवून झालंय, आपलं ताटात काढलंय पड्यात. एवढं ताटलीवर चिकन आहे मस्तपैकी. त्यांनी बघा माझ्यासाठी बॅटरी घेतली. काय होते बॅटरीचं जास्त फोकस आहे ते एकदम गपकेच कॅमेरावाल्यावर ना त्याची लाईट वेगळी चमकते. चिकन बिकन धुवून झाले. कांदा बी आपला आता वाई थोडा तळून घ्यायचा आहे. चांगला तळला ना कांदा, चांगला तळल्यावर चांगलं होतं. आता याच्यामध्ये हळद टाकून घेतली कांद्यात थोडी. कांद्यात हळदीला चांगली परतली बी. बघा मिठाचे कसे आपल्या बरण्या बिरण्या आपलं असं असतं हे छोटं छोटं कार्यक्रम. वारं भरपूर सुटलं त्यामुळं तुम्हाला दिसते का काय कसं काय होते मला काय कळा नाही. असा आवाज बी आपला खरखर येऊ शकतो. आता चिकन टाकायचं चाललंय, हळदी मिठाचं चिकन तयार होणारी मस्तपैकी. बाबा
येण्याची मला वाटतं ही शक्यता आता झाली काय. आभाळ बी आले पण आभाळ आले आणि चिकन बिकन टाकले त्याला परतायचे. हळदी मिठाचं पहिलं तयार होणार आहे या ठिकाणी. हवा कसं चाललंय सगळं हळदी मिठाचं पहिलं तयार करायचं आणि मग आपला रस्सा बिस्सा. तर मित्रांनो बघा कसं उकाळलंय एक नंबर आपलं चिकन. आता उकाळलंय पाणी बघा वर किती ठेवलं. एवढं वाटायचं पाणी ह्याच्यात. हा नंतर मित्रांनो हा अजून थोडं शिजून द्यायचे. ठेवा झाकण ठेवा. मला आणि तुम्हाला दाखवायसाठी मित्रांनो खास झाकण. मित्रांनो बघा हे आपलं रस्सा काढून घ्यायचं ते. चिकन नाही काढायचं त्यात. हा चिकन वेगळं रस्सा वेगळा एकदम प्रॉपर मित्रांनो. एकदम नवीन रेसिपी पाहायला भेटते आपल्याला नाही का. ह्यांच्या पद्धतीची नवीन रेसिपी बघा. या साईडला मित्रांनो चिकन काढलं बघा. इकडं चिकन काढलं आणि इकडं आपलं एवढं वाईस कमी परतभर रस्सा. आणि इथं काय आता काय करायचे हो तळायचा मसाला मसाला बिसाला तळून घ्यायचा आहे. तर आता आपलं बघा तेलात आता काय टाकायचं चाललंय. पीठ टाकायचं चाललंय मग ते भाजले. आपलं आता हे पीठ चांगलं तळून घ्यायचे. आपलं काय नाही ना खाली घेतलंय तेव्हा करपल म्हणून खाली घेतलंय मित्रांनो. आता आपलं मसाला बिसाला बी तळायचे तिथे. मसाला सगळं टाकून मित्रांनो आपला मसाला आता चांगला तळाय. आता त्याच्यात व्हायचा रस्सा टाकायचा आहे. त्याला अजून चांगली ग्रेव्ही चांगली झाल्याशिवाय आपलं कालवण चांगलं होत नाही. क्वालिटी झणझणीत कालवण तयार होणार आहे या ठिकाणी. मसाल्याची ग्रेव्ही चालली अजून घोटकीची झाले बघा ना मित्रांनो. हा याला तेल सुटूच तर तळायचे आता. सुटलं का नाही तेल सुटलं अजून मित्रांनो त्याला परतून घ्यायचं हो का. हे लय महत्वाचं आहे. ग्रेव्ही तुम्ही जितकी परतणार तितकं कालवण टेस्टी लागणार मित्रांनो. अजून ते आपलं परतायचं चाललंय. लागलं ना खरंच मित्रांनो. लगा हे मित्रांनो टेक्निक एकदम नवीन खरंच. आज ना मित्रांनो एवढ्या दिवसात नवीन काहीतरी रेसिपी पाहायला भेटली. एकदम तुम्ही बी अशी बनवून बघा. एकदम मस्त कालवण होतं झणझणीत मित्रांनो. ग्रेव्ही बघा तळून झाली. त्याला तेल बिल सुटलं या. आणि आता आपलं चिकन टाकून घ्यायचं याच्यामध्ये. बघा कसं शिजलं एक नंबर मित्रांनो. चिकन शिजलं या. आणि आता आपलं चिकन टाकलेलं आहे. वा कसे हा मग काय असं फ्राय केली ना असं परातलं ना जेवढं मसाल्यात परतल तेवढं ते भारी लागतं नंतर खातानी. कसं परत ते हा रस्सा सेपरेट काढलेला. या असं वाटते जत्रच मटण चाललं या. छोटंच चाललंय पण मित्रांनो एकदम क्वालिटी. आता हे सगळं परतलेलं चिकन मिक्स करायचं त्याच्यात. मित्रांनो आपलं आता हे कालवण बघा कसं उकाळते पडेल. मी तर मित्रांनो चुलीवनं खाली घेतले ना. हराव ठेवले. हराव बी बघा हार एवढा पडलाय की कालवण कसं उकळते नुसतं असं वाटतं. खालून त्याला जाळच लावलाय चांगली उकळी. मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी. बघा कसं आपलं चिकन आणि आपली भाकर कांदा लिंबूला ताट घे बा उमर. जेवण चाललंय आपल्या मावस भावाचं. कसं जेवा मित्रांनो. कसं लागतंय ते सांगा. हे एक नंबर क्वालिटी. हा क्वालिटी एक नंबर. लिंबू पिळून आता जेवण